नमस्कार. माझे स्नेही आज शिंदे साहेब माझ्याकडे आलेत. मी शिंदे साहेबाला विनंती करतोय की साहेब तुम्ही तुमचं पूर्ण नाव आणि सेवानिवृत्त कधी झालात आणि आता जे तुम्ही माझ्याकडे येऊन ऊसाचं शेतीचं तंत्रज्ञान ऐकलं याच्या संदर्भात तुमची पण अनेक वर्षापासून शेतीतलं पॅशन आहे. तुम्ही आता मला सांगितलं जीवामृत आम्ही वापरत होतो. तर आता हे सगळं ऐकल्यानंतर तुमची प्रतिक्रिया थोडीशी 2 मिनिटं महाराष्ट्रातल्या आपल्या इतर पोलीस अधिकाऱ्याला पण माहिती होती. अनेक लोक माझ्या रोज विचारपूस करतायत. आदरणीय शिंदे साहेब सांगा. नमस्कार, मी रिटायर्ड एसीपी रवींद्र शिंदे. कदम साहेब माझे बॅचमेट आहेत. बरेच दिवसापासून मी याचे मुलाखती ऐकत होतो. त्यांचे बरेच सेमिनार पण मी अटेंड केले होते. आंब्याचा एक संदर्भात एक सेमिनार आम्ही अटेंड केला होता टेंबूर त्या बाजूला कुठेतरी. यांचं जे मार्गदर्शन आहे ते 8,000 मध्ये एकरी 8,000 खर्च शक्यच होणार नाही असं इन जनरल प्रत्येक शेतकऱ्याचं एक विचारसरणी आहे, मानसिकता आहे. परंतु ज्या पद्धतीनं जे आता मी ऐकलं ते खरंच म्हणजे ऐकण्यासारखं आहे आणि हे अंमलात आणण्यामुळे निश्चितच शेतकऱ्याचा ह्याच्यापासून फायदा होईल आणि शेतकऱ्याला भविष्यामध्ये हे तंत्रज्ञानाचा जर उपयोग केला तर कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल आणि शेतकरी हा एकदम म्हणजे आनंदी आणि त्याचं वैभव वाढीस येईल निश्चित अशी मला माझी खात्री आहे. ठीक आहे. आपल्या पोलीस दलातल्या सेवेतल्या अधिकाऱ्याला सेवानिवृत्त अधिकाऱ्याला तुम्ही काय आवाहन कराल? हे पोलीस किसान वापरा सुरू कर. पोलीस खात्यात यायच्या अगोदर मी सुद्धा शेतकरीच होतो. हो. मी म्हणजे वयाच्या म्हणजे 7वीला असल्यापासून की आईनं माझ्या धार कशी काढायची. कारण घरी म्हशी होत्या, शेती होती आणि नांगर धरण्यापासून सरी सोडण्यापासून पेरणीपासून सगळी कामं मी म्हणजे कॉलेजला अशी पण केली. नशिबानं आम्ही म्हणजे फौजदार झालो आणि तरी पण जे शेतीचं जे प्रेम होतं त्याच्यापासून मी दूर झालो नाही. योगायोगानं नंतर मुलगाही माझा म्हणजे तो LLB आहे, ॲडव्होकेट आहे, पण त्याचंही म्हणजे आवड शेतीमध्ये असल्यामुळे त्याचे मित्र कंपनी कोकणातले असल्यामुळे इथे एक आमची पूर्वजात जे काय 25-30 एकर जमीन होती ती असेच मित्र कंपनी बघायला आले होते. त्याच्या मित्रांनी त्याला म्हणजे सुचवलं की म्हणजे जमीन कोकणासारखी आहे, तांबड्या मातीची आहे, तो आंबा चांगला आहे. ती 2014 आम्ही ते केशर जातीचे कोकणात युनिव्हर्सिटीतून रोप आणून लावलेत. आज त्या बागेला आता 9 वर्ष झाले आहेत आणि त्या भागामध्ये म्हणजे 1 नंबरची बाग त्या ठिकाणी आता आमची म्हणजे सक्सेसच कोण होत नव्हतं, पण आता मी सक्सेस झालेला आहे. परंतु राहिलेले 5-10 एकर जे आहे त्या ठिकाणी आता म्हणजे पाणी असल्यामुळे ऊसाचं नियोजन म्हणजे आपलं म्हणजे कदम साहेबांनी सांगितलं ऊस लावूया आणि थोडक्या खर्चात जर म्हणजे होत असेल तर 100 टन राहिला 60-70 टन जर मिळाला आपल्याला तरी सफिशियंट आहे. दृष्टिकोनातून मी आता एक 65 गुंठ्याचा प्लॉट मी तयार केलेला आहे आणि उद्या मी ते लागवड करतोय आणि आपल्या मार्गदर्शनाप्रमाणे वर्षभर मी याचे म्हणजे अंमलबजावणी करून जास्तीत जास्त कसा त्याचा उपयोग होईल हे निश्चितच त्याचा म्हणजे मी प्रयत्न करेन. आणि पूर्ण महाराष्ट्रातील जे पोलीस अधिकारी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, जे रिटायर झाले आहेत, त्यांची शेती आहे त्याला म्हणजे ऊस बागायत करायचं असेल तर निश्चितच म्हणजे कदम साहेबांचं मार्गदर्शन घ्यावं आणि आपल्या शेतीची भरभराट करून घ्यावी ही पांडुरंग चरणी मी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाह, धन्यवाद.